नमस्कार मित्रांनो, मी श्याम. आज आपण चाललो आहोत तडवळा येथील पुरातन काळातल्या महादेव मंदिराला. तिथे गेल्यानंतर तुम्हाला शांतता, सौंदर्य एकत्र बघायला मिळणार आहे. चला मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू. बघू शकता मित्रांनो, आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आता आम्ही निघालो गाडीवर. तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या साईडला साखर कारखाना आहे. लवकरच आपण तडवळा येथील महादेवाच्या पुरातन मंदिराला भेट देणार आहोत. आपण निघालो आता गाडीवर. हा डोकी रोड आहे. हा लातूर डोकी रोडला मंदिर आहे महादेवाचं. जरा तर तुम्हाला मी त्या मंदिरापाशी नेत आहोत. चला बघा मित्रांनो, आम्ही आता डोकेगाव क्रॉस केलेला आहे आणि आम्ही आता गाडीवर निघालो आहोत तडेवाळ्याकडे. लवकरच आम्ही तिथल्या महादेव मंदिराला पोहोचणार आहोत. बघा मित्रांनो, वातावरण किती मस्त झालेलं आहे. सूर्य मावळत आहे आणि आम्ही आमच्या दिशेने चाललेलो आहोत. आता एकदा आपण पेट्रोल टाकून घेऊ. पेट्रोल टाकल्यानंतर आपण अजून आपल्या दिशेने पुढे चालत राहू. हा डोळ्याचा कारखाना आहे. खूप वेळ झाला मित्रांनो, आम्हाला हा मंदिर सापडलं नाही. आता आम्ही लय वेळ फिरला इथं, पण मंदिर काही लवकर सापडलं नाही. आता आम्ही जायला चहा प्यायला. चहा पिऊन झाल्यावर आम्ही अजून महादेवाचं मंदिर आता याला त्याला विचारून जरा बघता. याच आसपास ठिकाणी मंदिर आहे. तर चल तुम्हाला जाऊता आम्ही मंदिर. तडवळ्या गावात आलेलो आम्ही आणि मंदिर विचारण्यासाठी. आता आम्ही चहा पित आहोत तिथे गुळाचा. तर चहा मागवलेला आहे, आम्ही चहा पित आता. या मंदिरापाशी आलेलो आहो. चला, हे आहे मंदिराचं लोकेशन. बघू शकता मित्रांनो, आम्ही महादेवाच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. इथं बघून कोणाला सध्या वाटणार नाही की इथं एक मंदिर असेल. एकदम रस्त्याच्या कडेला आणि विहिरीसारखं खाली पायऱ्याने उतरत जावं लागतं असं मंदिर आहे इथं. कोणालाही समजणार नाही इथं मंदिर असेल म्हणून. कोण कल्पना पण करू शकत नाही इथं मंदिर असेल म्हणून. बघू शकता तुम्ही, पावसामुळं इथं पाणी झालेलं आहे. सगळं मंदिरामध्ये सगळं पाणी झालेलं आहे पावसामुळे. त्याच्यामुळं आम्हाला काही आत जाता येणार नाही. त्याच्यामुळं आम्ही आता फिरचो करून व्हिडिओ काढतोय.